हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल की आम्ही कॅलिफोर्निया ट्रिपवर आहोत. तर मागच्या व्लॉगमध्ये आम्ही सॅन फ्रान्सिस्को कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला. लास्ट डेला पण आम्ही एकदा सॅन फ्रान्सिस्को कव्हर करणार आहोत आणि आज आम्ही चाललेलो आहे पीफर बिग sur स्टेट पार्कला. तर कॅलिफोर्नियामधले हे फार फेमस असं स्टेट पार्क आहे. यानंतर आम्ही कॅलिफोर्नियामधलं वन ऑफ द फेमस नॅशनल पार्क कव्हर करणार आहोत. पण त्याआधी आम्ही 17 माइल ड्राईव्ह कव्हर करणार आहोत, जे की बिग सरला जाताना रस्त्यात लागतं. तर 17 माइल ड्राईव्ह ही एक सिनिक ड्राईव्ह आहे आणि इथे 17 डेझिग्नेटेड स्टॉप्स आहेत. सुंदर कोस्टल व्ह्यूज, वेगवेगळे लँडमार्क्स तसंच लक्झरियस प्रॉपर्टीज इथे तुम्हाला बघायला मिळतात. तर हा स्पॉट बघायचा खरा चांगला टाइम तर फॉल आणि स्प्रिंग वेदर आहे. पण आम्ही इथे समर मध्ये आलेलो, पण समर असूनही इथे फुल विंडी होतं आणि खूप थंडी वाजत होती. कॅलिफोर्नियाच्या मला प्रत्येक पार्ट मध्ये वेगवेगळे फ्लावर्स दिसले. तर इथे येल्लो फ्लावर होते आणि समुद्राच्या लाटा खूप जोरजोरात येत होत्या. तर मला वाटत नाही हा बीच असा इथे खेळण्यासाठी योग्य आहे, पण तुम्ही फक्त डोळ्यांनी याचा आनंद घेऊ शकता. पॅसिफिक कोस्टलाईन ही थोडीशी रगेड आहे. इथे तुम्हाला व्हाईट सँडी बीचेस दिसतील. इथे बरेचसे ॲनिमल्स पण आहेत. तसेच इथे सी बर्ड्स आहेत, मरीन मॅमल्स आहेत. इथे तुम्हाला पेलिकन, सील्स, सी लायन बघायला मिळतात. आम्ही ज्या दिवशी आलेलो त्या दिवशी वेदर नेमकं खराब होतं. तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्णपणे क्लाउडी वातावरण आहे आणि त्यामुळे समुद्र बघावा तेवढा विजिबल नाही आहे. ॲक्च्युली हा पॉईंट तरी थोडासा विजिबल आहे. याहून पुढे आम्ही जे पण पॉईंट्स बघितले ते पूर्ण धुक्याने कव्हर झालेले होते. मे बी जर इथे धुकं नसतं तर व्ह्यू अजून छान दिसला असता. पण टॅम्पामधला जो समुद्र आहे तो या समुद्रापेक्षा टोटली वेगळा आहे. इथल्या पाण्याचा कलरही वेगळा आहे. पॅसिफिक कोस्टलाईनचा सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे ना की याला माउंटन्सचा व्ह्यू आहे, जो की टॅम्पा साईडला आम्हाला बघायला मिळत नाही आणि आम्हाला त्यासाठीच इथे यायचं होतं. आमची ही जी ट्रिप केलेली आहे ती लाँग विकेंडला असल्यामुळे इथे खूप लोक होते आणि पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम आम्हाला झालेला, कारण की प्रत्येक स्पॉटला तुम्हाला पार्किंग करावं लागतं आणि मगच तुम्ही हा स्पॉट व्हिजिट करू शकता. तर आता चला निघूया नेक्स्ट स्पॉटला. आम्ही 17 माइल ड्राईव्हचे बरेचसे स्पॉट स्किप केले, कारण की सगळीकडनं सेमच व्ह्यू दिसत होता. मे बी जास्त क्लिअर व्ह्यूसाठी आम्हाला परत एकदा इथे व्हिजिट करावं लागणार. तसंच आम्हाला हे स्पॉट कव्हर करून बिग sur स्टेट पार्कला पण जायचं होतं. तर त्यानंतर आम्ही जाणार होतो अजून एका नॅशनल पार्कला. सो हे सगळं आम्हाला एका दिवशी कव्हर करायचं होतं. तर आता आपण पोचलेलो आहे इथल्या फेमस स्पॉटला, ते म्हणजे बर्ड रॉक. तर आता आम्ही ड्राईव्ह करत आलेलो आहे बर्ड रॉक विस्टा पॉईंटला आणि तिथेच तुम्हाला पार्क करायचं आहे. तुम्ही बघू शकता साईडला गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि समोरच आम्हाला दिसलेला आहे हा बर्ड, ते म्हणजे सीगल, आणि खूप स्क्विरल्स पण होत्या. आणि तुम्ही समोर बघताय तो आहे इथला फेमस बर्ड रॉक. तर इथे बरीचशी वाईल्ड लाईफ तुम्हाला बघायला मिळते. इथे बर्ड्स, सी लायन्स, सील्स आणि सी ऑटर्स पण बघायला मिळतात. आम्हाला या ठिकाणी बरेचसे सी ऑटर्स पाण्यातनं जम्प करताना दिसले आणि ते लांब होते. तर तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही तुमच्या बायनॉक्युलर्स नक्की घेऊन या, त्याने तुम्हाला दिसायला फार इझी पडेल. इथे इतके जास्त बर्ड्स होते की त्यांचा खूप आवाज येत होता आणि तुम्ही बघू शकता हा जो रॉक आहे तो पूर्णपणे बर्ड्सने कव्हर झालेला आहे. थोडा वेळ आम्ही याची मजा घेतली आणि यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट स्टॉपकडे निघालेलो. तर आम्हाला आमच्या सॅन फ्रान्सिस्को हॉटेलपासून 17 माइलपर्यंत 2 ते 2.5 तास लागले. म्हणजे आम्ही थोडासा लंच ब्रेक वगैरे घेतला. तर आज आमची कंटिन्युअस ड्राईव्ह चाललेली होती आणि यानंतरही आम्हाला जायचं होतं इथल्या बिग sur नॅशनल पार्कला. तर बिग सरमध्ये 2 ते 3 स्पॉट्स आम्हाला कव्हर करायचे होते. पण जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आकाश ढगांनी पूर्णपणे भरलेला आहे आणि म्हणावं तसा व्ह्यू एवढा दिसत नाही आहे. जर तुम्ही गुगल केलं तर हा जो स्पॉट आहे ना तो खूप जास्त ब्युटिफुल दिसतो, पण क्लाउड्स नसेल तर ऑफकोर्स हे जे वेदर आहे ते खूप अनप्रेडिक्टेबल आहे आणि ऑफकोर्स निसर्गापुढे तर आपलं काय चालतं. तर येस, जे पण दिसतंय ते पण खूप जास्त ब्युटिफुल दिसतंय. आणि बाय द वे आम्ही मॉन्ट्रे काउंटीच्या एका हॉटेलमध्ये थांबलेलो. तर तिथल्या माणसाने सांगितलं की खूप लकी असाल तरच तुम्हाला हा व्ह्यू जो आहे तो क्लिअर दिसतो. तर एनिवेज मे बी नेक्स्ट टाईम आम्ही इथे येऊ आणि आम्हाला जास्त क्लिअर व्ह्यू दिसेल अशी अपेक्षा करते.
तर तुम्ही बघू शकता इतके छान छान झाडं दिसत आहेत आणि ऑफकोर्स हरिण दिसणार नाही असं तर कधी होणारच नाही. तर जसं मी तुम्हाला म्हटलं इथे वाईल्ड लाईफ पण खूप आहे, तर येस डिअर्स पण आहेत इथे. आणि आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट स्पॉटकडे, ते म्हणजे हे लोन सिप्रस ट्री. आणि ही आहे 250 वर्ष जुनं असं ट्री. आणि याचा युनिकनेस हा आहे की हे पॅसिफिक ओशनवाल्या या डोंगराच्या कॉर्नरवर ते आहे. हे खूप आयकॉनिक आणि फेमस असं ट्री आहे. असं म्हणतात की 1770च्या आसपास हे उगवलेलं असणार आहे आणि तेव्हापासून ते इथे आहे. तर फायनली 17 माईल ड्राईव्ह आमची कंप्लीट झालेली आहे आणि यानंतर आम्ही आता चाललेलो आहे बिग सर स्टेट पार्कमध्ये. तर बिग सरचा एरिया अप्रॉक्सिमेटली 1006 एकर आहे आणि हे बिग सर नावाच्या रिव्हरवर पण आहे. तर याला मिनी योसेमिटी असं पण म्हणतात. तर बिग सरची जी ड्राईव्ह आहे ती फुल सिनिक आहे आणि कधीपासून आम्ही क्लिअर व्ह्यूची वाट बघत होतो आणि फायनली इथे आम्हाला थोडा तरी क्लिअर व्ह्यू मिळालेला आहे. तर बिग सर स्टेट पार्क हे त्याची ड्रामॅटिक कोस्ट लाईन, पॅसिफिक ओशन व्ह्यू आणि इथला आयकॉनिक असा बिग्सबी ब्रिज, मॅकवे फॉल यासाठी खूप फेमस आहे. तर आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे बिग्सबी ब्रिजला. आणि बिग्सबी ब्रिज हे पॅसिफिक हायवे कोस्टवरचं एक फेमस असं लोकेशन आहे. तर हे का फेमस आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. हा बिग्सबी ब्रिज बऱ्याचशा मूवीजमध्ये, TV शोजमध्ये आणि मॅक ओएस बिग सरच्या आयकॉनसाठी यूज केलेला आहे. 1932 मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालेलं आणि याच्या बांधकामाच्या वेळी हा जगातला सगळ्यात उंच सिंगल स्पॅन कॉन्क्रीट कमानी ब्रिजपैकी एक होता. तेव्हाच्या काळामध्ये बिग सर एरियामध्ये जाणं थोडंसं अवघड होतं, तर या ब्रिजमुळे या 2 एरियांमध्ये कनेक्शन निर्माण झालं. तर इथे कार पार्क केल्यानंतर आम्हाला हार्डली 2 ते 3 मिनटं मिळाले जेव्हा हे क्लाउड साईडला गेलेले आणि मी व्हिडिओ काढू शकली. अदरवाईज आम्हाला खालचं काहीच दिसत नव्हतं या ब्रिजवरनं आणि असं वाटायला लागलेलं की यार आम्हाला ब्रिज दिसेल का नाही. बट फायनली आम्हाला ब्रिज दिसला. तर यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटकडे जायला निघालो होतो, तर तो होता मॅकवे फॉल्स. पण अनफॉर्च्युनेटली हा थोडासा लांब होता आणि आमच्याकडे टाईमची कमी असल्यामुळे आम्ही ते बघू नाही शकलो. अदरवाईज मॅकवे फॉल हा या बिग सरचा खूप महत्त्वाचा आणि फेमस असा स्पॉट होता. आमची मॅकवे फॉल बघायची फार इच्छा होती, बट वेदरने साथ न दिल्यामुळे आम्हाला U-टर्न घ्यावा लागला. पण जाताना आम्हाला वाटेत हा एक स्पॉट दिसला. तुम्ही बघू शकता हा स्पॉट फुल येलो फ्लावर्सने भरलेला आहे. साईडला कोस्टलाईन आहे आणि याहून जास्त भारी लोकेशन आम्हाला काय मिळू शकतं. आणि फॉर्च्युनेटली इथे वेदर पण क्लिअर झालेलं आहे. तर मी असं ऐकलं आहे कॅलिफोर्नियामध्ये स्प्रिंग पण खूप छान असतो. तर स्प्रिंगच्या काळामध्ये इथे खूप वाईल्ड फ्लावर्स येतात. तर मला असं वाटतं कॅलिफोर्निया प्रत्येक ऋतूमध्ये छानच दिसत असेल. तर आम्ही ज्या स्पॉटवर आले तो असाच रॅन्डम स्पॉट आहे, त्याला काही नाव तर लिहिलेलं नव्हतं. बट इथे शॉर्ट हाईक होती, म्हणजे हार्डली इथे तुम्हाला 10 मिनटं वॉक करावं लागेल तुम्हाला एंडपर्यंत जायचं असेल तर. आणि एंडपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला एकदम स्टनिंग व्ह्यूज मिळतील. तर सकाळपासून आम्ही बाहेर निघालेलो होतो आणि कंटिन्यू ट्रॅव्हल करत होतो आणि आता सनसेटची पण वेळ झालेली होती. तुम्ही बघू शकता इतका छान गोल्डन आवर दिसतोय. त्यामुळे आम्ही इथेच 1 तास घालवला आणि कधी वेळ गेला आम्हाला समजलं पण नाही. नुसतं शांत उभं राहून समुद्राकडे बघत बसायला किती छान वाटतं आणि तेच आम्ही करत होतो. आणि लाटांचा आवाज तसंच मंद सूर्यप्रकाश यामुळे खूप प्लेझंट पण वाटत होतं. हा स्पॉट बघून आम्हाला आमच्या नॅशनल पार्ककडे जायचं होतं, कारण की आम्ही तिथे राहणार होतो. पण इथेच आम्हाला भरपूर लेट झालं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आज आम्ही या मॉन्ट्रे काउंटीमध्येच स्टे करतो आणि उद्या सकाळी आम्ही आमच्या योसेमिटी नॅशनल पार्कला जाणार आहोत. कॅलिफोर्नियामध्ये तसे बरेचसे नॅशनल पार्क्स आहेत, जसे योसेमिटी नॅशनल पार्क, जोशुआ ट्री नॅशनल पार्क, सिकोवा नॅशनल पार्क. तर आम्हाला याच्यातलं योसेमिटी नॅशनल पार्क यावेळेस करायचं आहे. प्लॅन तर आमचा सिकोवा ट्री नॅशनल पार्क करायचा पण होता, कारण की ते योसेमिटीच्या थोडंसं जवळ आहे. पण टाईम क्रंच असल्यामुळे आम्हाला ते जमलं नाही. एनिवेज नेक्स्ट टाईम कधी कॅलिफोर्निया येणं झालं तर बाकीचे नॅशनल पार्क पण कवर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. असं म्हटलं तर कॅलिफोर्निया खूप जास्त मोठं आहे, तर एका ट्रिपमध्ये ते कवर होण्यासारखं तर नाहीच आहे. तर नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा आम्ही खालचा कॅलिफोर्नियाचा जो पार्ट आहे आणि उरलेले जे नॅशनल पार्क्स आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न करणार. अशा प्रकारे आज आमचा दिवस होता. आम्ही सकाळी निघालेलो, नंतर आम्ही 17 माईल ड्राईव्ह केली. यानंतर आम्ही बिग्सबी असा आयकॉनिक ब्रिज पाहिला आणि ओव्हरऑल आम्हाला खूप जास्त मजा आली.
काही स्पॉट्स आमच्याकडनं मिस झाले, बट नक्की ते नेक्स्ट ट्रिपमध्ये आम्ही करायचा प्रयत्न करू. तर हा होता माझा कॅलिफोर्निया ट्रिपचा दुसरा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.